मराठी गीता देवी. काय क्रांती केली ज्ञानोबारांनी? ज्ञानोबारांनी संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात आणलं. पहिले क्रांतिकारक संत ज्ञानोबा. चला पुढे. दुसरी क्रांती घडली चंद्रभागेच्या तीरावर. पंढरी क्षेत्रामध्ये दुसरे क्रांतिकारी संत उत्तीर्ण झाले, प्रेममूर्ती नामदेवराय. काय केलं नामदेवरायांनी? नामदेवरायांनी अशी विशेष क्रांती केली. वारकरी संप्रदायाची पताका नामदेव महाराजांनी अटके पार फडकवली. पार पंजाब पर्यंत, घुमान प्रांतापर्यंत प्रेममूर्ती नामदेवरायांनी नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. प्रेममूर्ती नामदेवरायांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. नामदेवराय विशेष क्रांतिकारक संत. तिसरी क्रांतिकारक संत घडले गोदामाईच्या काठावर, प्रतिष्ठान क्षेत्री पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराज. काय केलं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी अवघड असणारा जो वेदांत आहे तो सोप्या भाषेत आणला. असं एकही रूपक नाही जे नाथ महाराजांनी आपल्या भारुडातून उठवलं नाही. अवघड असणारा वेदांत नाथ महाराजांनी आपल्या वाङ्मयाच्या माध्यमातून सोपा केला. ही विशेष क्रांती आहे. चौथे क्रांतिकारक संत उत्तीर्ण झाले इंद्रायणीच्या काठाला देहू क्षेत्री जगद्गुरु तुकोबाराय. काय केलं जगद्गुरु तुकोबारांनी? जगद्गुरु तुकोबारांनी चहुवेदांचे हे केले विवरण, अर्थही गहन करून या जगद्गुरु तुकोबारांनी जनसामान्यांपर्यंत गाथा पोहोचवली, ज्याला आपण तुकोपनिषद म्हणतो. ही विशेष क्रांती आहे. त्यांच्यानंतर ते क्रांतिकारक संत झाले अश्व नदीच्या काठावर, घोड नदीच्या काठावर सद्गुरु भक्त निळोबाराय महाराज. काय क्रांती केली? जगद्गुरु तुकोबारांच्या वैकुंठ गमनानंतर जगद्गुरु तुकोबारांचा जनमानसामध्ये प्रचार नारायण महाराजांना धरून निळोबारांनी केला. ही निळोबारांच्या जीवनातली विशेष क्रांती. त्यांच्यानंतर एक विशेष संत उत्तीर्ण झाले, संत कवी महिपती महाराज ताहराबादकर. काय केलं महिपती महाराजांनी? महिपती महाराजांनी अशी विशेष क्रांती केली. हे अगोदरचे जेवढे क्रांतिकारक संत होते त्या सगळ्या क्रांतिकारी संतांचं ज्यांनी चरित्र लिहून काढलं. एक टाके संत, संत कवी महिपती महाराज ताहराबादकर. ही विशेष क्रांती. त्यांच्यानंतर एक विशेष क्रांती आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली. एक विशेष क्रांतिकारी संत उत्तीर्ण झाले, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज. काय केलं जोग महाराजांनी? जोग महाराजांनी संत वाङ्मय घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे याकरता कीर्तनकारांचा कारखानाच काढला अडकलेला. हा माल त्याच कंपनीतला आहे. विठ्ठल